नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी मंदार खळदकर गुरुजी. तुळशीचं महात्म्य आपण श्रवण करतो आहोत. या तुळशी महात्म्याचं वर्णन करत असताना शाळीग्रामाची जिथे पूजा असेल तिथे तुळस आवर्जून या शाळीग्रामाला वाहिली पाहिजे असं शास्त्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे. विष्णूंची पूजाच मुळात तुळशीशिवाय होऊ शकत नाही आणि शाळीग्राम हे तर साक्षात विष्णूंचं स्वरूप आहे. आता असं आहे की शाळीग्रामांची पूजा स्त्रियांनी करू नये असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. शंखाची पण पूजा स्त्रियांनी करू नये असं पूजाशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आता असं आहे की प्रत्येक असं एखादं जे शास्त्र असतं त्याच्या मागे काही ना काहीतरी कथा असते, काही ना काहीतरी तरी संकेत असतो आणि म्हणूनच ती गोष्ट करू नका म्हणून आपल्याकडे सांगितलेलं असतं. पण आपल्याला बरेच वेळेला असं होतं की ती कथा माहीत नसते, त्याचं कारण माहीत नसतं, पण बाबा वाक्यम प्रमाणम मोठी लोक सांगतात म्हणून ते पाळलं जातं. पण आता हल्लीच्या काळामध्ये लोक विचारतात का नाही पूजा करायची, त्याच्यामागे काही कारण आहे का, कथा आहे का? तर त्याला एक कथा सांगितली जाते. ती अशी आहे की भगवान विष्णूंनी नवग्रहांची निर्मिती केलेली आणि ती निर्मिती करून झाल्यानंतर नवग्रहांची निर्मिती करून त्यांना मानवी जीवनावरती या सगळ्या नवग्रहांना प्रभुत्व गाजवण्याला सांगितलं आणि पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून सर्व ग्रह सरसावले आणि त्याच्यातच सर्वात उत्साही जो होता शनिग्रह अग्रगण्य, त्यांनी आपली सत्ता मानवी जीवनावरती गाजवण्यापूर्वी केवळ एक आता विष्णूंनी आपल्याला उत्पन्न केलेलं आहे आणि सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून आपण काय करावं तर प्रयोगादाखल त्याने ब्रह्मदेवालाच आपला शिष्य होण्याची आज्ञा केली आणि ब्रह्मदेवाने हा तुझा पहिला प्रयोग तू माझ्यावर करण्यापेक्षा मी तर म्हणे स्वर्गामध्ये राहतो, मानवांशी संबंध असलेला देव म्हणजे विष्णू आहे, कारण तोच या उत्पन्न झालेल्या सगळ्या प्रजेचं पालन करतो. त्यामुळे तू माझ्यावर प्रयोग करण्याच्या ऐवजी त्या विष्णूंवरती तो जाऊन प्रयोग कर अशी त्याला विनंती केली. आणि मग शनिग्रह ताबडतोब तिथनं निघाला आणि आपल्या मागे हा आता ग्रह लागणार असं विष्णूंना समजून आलं की आपल्या मागे आता शनिग्रह लागणार आणि तिथून त्यांनी ताबडतोब वैकुंठातनं पलायन केलं आणि लांब जाऊन गंडकी नदीच्या ठिकाणी पर्वत रूपाने ते तिथे राहिले. म्हणजे संपूर्ण पर्वताचं स्वरूप त्यांनी धारण केलं आणि गंडकी नदीच्या उगमावठीच्या ठिकाणी ते जाऊन राहिले आणि त्या तिथपर्यंत शनी हा पाठलाग करत तिथपर्यंत आला, पोहोचला आणि अशाही स्थितीमध्ये त्या शनीने त्याला पाहिलं आणि ठरवलं की आपला प्रभाव व्यर्थ जाणार नाही, मी याही स्थितीमध्ये माझा प्रभाव दाखवणार. म्हणून शनिग्रहाने केलं काय, काळ्या भुंग्याचं रूप घेतलं आणि ते भुंग्याचं रूप धारण करून पर्वतरूपी विष्णूचं जे शरीर आहे त्याला पोखरण्याचं काम सतत चालू ठेवलं. त्याला अनेक छिद्र पाडली आणि या शनीच्या भुंग्याच्या पोखरण्यामुळे जे लहान 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 पाषाण त्याचे तुकडे गंडकी नदीमध्ये जे पडले तेच आज आपण शाळीग्राम या नावाने मानतो आणि या नावाने ते सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध झाले. 12 वर्षांची मुदत संपली. शनिग्रहाचा प्रताप सहन केल्यावर भगवान विष्णूने आपले पूर्व स्वरूप धारण केलं आणि मानवांना सांगितलं की गंडकी पर्वत हे माझं स्वरूप आहे आणि माझ्यापासून घडलेल्या लहान लहान पाषाणांची तुम्ही शाळीग्राम म्हणून पूजा करावी. आणि खऱ्या शाळीग्रामाला छिद्र असतं, त्याच्यामध्ये चक्र असतं आणि खरा जो शाळीग्राम असतो त्याच्यामध्ये हा भुंग्यासारखा प्राणी असतो आणि तो पाषाण कोरतच असतो. आणि या शाळीग्रामामधून अशी काही आख्यायिका सांगितली जाते की पूर्वी याच्यामधनं सुवर्णाची निर्मिती होत असे. सुवर्णाची तुळशीपत्र याच्यातनं निघत असत आणि शाळीग्रामाच्या अंतर्भागात जो प्राणी असतो तो फक्त तुळशी दळ खातो, तुळशीची पानं खातो आणि म्हणून शाळीग्रामाला तुळस वाहण्याची प्रथा आपल्याकडे सुरू झाली. आणि हाच किडा तुळशीची पानं खाऊन
सुवर्ण निर्मिती करतो अशीही आपल्याकडे मान्यता आहे. आणि असं हे सुवर्ण सतत आपल्याला या शाळीग्रामामधनं मिळत राहावं, त्याचं पथ्य सांभाळणं आवश्यक आहे. आणि या किड्याला जर का एखाद्या मासिक धर्म चालू असलेल्या स्त्रीचा स्पर्श झाला तर तो त्वरित मरण पावतो अशी पण मान्यता आहे. आणि म्हणून स्त्रिया या शाळीग्रामाला स्पर्श करत नाहीत किंवा त्याची पूजा करत नाहीत. आणि ही सावधगिरी शास्त्रकारांनी आपल्याकडे सांगितलेली आहे. म्हणून स्त्रियांनी शाळीग्रामाची पूजा करू नये असा नियम केलेला असावा असं वाटतं. प्राचीन काळी या तुळशीच्या रसापासून सुवर्ण निर्माण करत होते आणि ती क्रिया आपल्या पूर्वजांना अवगत होती असं आपल्याला वाचनामधून आढळून येतं. म्हणून उजवा शंख, त्याच्यानंतर एकाक्षी रुद्राक्ष हे मिळणं जसं कठीण आहे तसं अस्सल शाळीग्राम सहजासहजी आपल्याला मिळत नाही. काही वेळा शाळीग्रामाचे मूल्य हे खूप महाग असतो आणि शाळीग्रामाची तुळशी दलाने नित्य पूजा करणारा दरिद्री राहत नाही, परंतु त्यासाठी कडक स्वच्छतेचं आणि पावित्र्याचं आपल्याला आचरण मात्र नक्की करावं लागतं. असं हे शाळीग्रामांचं अनेक घरांमध्ये आजही शाळीग्राम ठेवले जातात, त्यांची पूजा केली जाते. वैशिष्ट्य असं आहे की आपण जर का गंडकी नदीमधनं शाळीग्राम जर का घरी आणला तर त्याची काही आपल्याला प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. समजा आपण विष्णूंची मूर्ती केली तर त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागते, मग त्याची पूजा होते. तसं शाळीग्राम जर का आपण गंडकी नदीमधनं आणला नेपाळमधनं तर त्याची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. डायरेक्ट आपण त्याची विष्णू म्हणून पूजा करू शकतो, कारण ते शाळीग्राम हे विष्णू स्वरूपच आहेत. भगवान विष्णूंनी स्वतः त्या शाळीग्रामाला स्वतःचं स्वरूप दिलेलं आहे, त्यामुळे त्याची प्राणप्रतिष्ठा नाही. तर इतकं त्या शाळीग्रामाला महत्त्व आहे. त्या शाळीग्रामाची शिला जर का जवळ असेल, एखाद्याला मृत्यू आला त्या शाळीग्रामाच्या सान्निध्यामध्ये, तरी सुद्धा त्याला मुक्ती प्राप्त होती, इतकं त्या शाळीग्रामाचं महत्त्व आहे. मृत्यू काळामध्ये गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, शाळीग्राम शिला आणि तुळशी जर का हातामध्ये असेल एखाद्या मृत्यू पावणाऱ्या एखाद्या मानवाच्या, तर सायुज्य त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो. इतकं या शाळीग्रामाचं आणि विष्णूंचं महत्त्व आहे. इतकंच नव्हे तर मृत्यूशय्येवर असलेल्या एखाद्या मानवाला शाळीग्रामाचं तीर्थ जर का घरामध्ये असेल तर मृत्यूच्या वेळेला त्याच्या मुखामध्ये जर का ते तीर्थ गेलं आणि नारायणाचं नाव उच्चारलं गेलं किंवा स्मरण झालं तर त्याला पुन्हा जन्मच घ्यावा लागत नाही. इतकं सामर्थ्य शाळीग्रामाच्या तीर्थाला सुद्धा आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुळस आणि शाळीग्राम याचं एक अतूट नातं आहे, धार्मिक त्याचं महत्त्व आहे. घरोघरी आपल्या घरामध्ये तुळशी वृंदावनामध्ये या तुळशीची स्थापना व्हावी, तिची पूजा व्हावी आणि यासाठी तिच्या अंगी आणखी काही महत्त्वाचे गुणधर्म असले पाहिजेत. म्हणूनच आपल्या भारतीयांनी या तुळशीला महत्त्व दिलेलं आहे, वृंदावनाला महत्त्व दिलेलं आहे आणि तुळशीची स्थापनेलाही महत्त्व दिलेलं आहे. असं जर का बघायला गेलं तर तुळस ही एक वनस्पती आहे आणि एखादं झाड किंवा रोप आपण म्हणूयात, फार उंच वाढतच नाही तुळस. या तुळशीची काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारच्या जाती आपल्याला दिसून येतात आणि एक रान तुळस म्हणून आहे, ती जात आणखीन वेगळी आहे. तुळशीला उभ्या उभ्या अशा मंजिऱ्या येतात आणि या मंजिऱ्यातच या तुळशीची बारीक बारीक फुले असतात. पाने आणि मंजिऱ्या देवपूजेमध्ये वापरल्या जातात. आणि लक्षात घ्या की पानांपेक्षा सुद्धा मंजिरीला महत्त्व जास्ती आहे. कृष्ण तुळशीच्या पानांना सुवासिक वास येतो. तुळशीच्या झाडाने भोवतालची हवा ही रोगरहित होते आणि तुळशीचा काढा हा ताप येणाऱ्या माणसाला दिला जातो, ज्वरावरती औषध म्हणून दिला जातो. आणि विषम ज्वरामध्ये काळ्या तुळशीच्या रसात मिरपूड घालून त्याला तो काढा दिला जातो असं वैद्यक लोक सांगतात. विंचवाचा जर का दंश झाला किंवा गजकरणावरती तुळशीचा पानाचा रस चोळला जातो. तुळशीचे काळे बी आणि पानांचा स्वरस औषधात वापरतात आणि
त्याला कल्प असं म्हणतात. तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाह पित्तकृत दीपनी कृष्टकृच्छात्स्रा पार्श्वरुक कफवात जित असं वर्णन तुळशीचं केलेलं आहे. थोडक्यात तुळशी म्हणजे तुळशी कशी आहे तर तिक्त आहे, कटू आहे, दोन प्रकार आहेत. त्यापैकी कटू जी आहे ती रसप्रधान आहे आणि विपाक त्याचा कटूच होतो, त्यामुळे वीर्य उष्ण होते. कटुरस आणि उष्णवीर्य यामुळे ती पित्ताची वृद्धी करते, त्याचबरोबर कफवात नाशाचेही कार्य करते. शीतता कमी करून उष्णता वाढवणारी ही वनस्पती आहे आणि हिच्या वासाने गंधाने ठिकठिकाणची दुर्गंधी दूर केली जाते. शीत ज्वर कफज्वर झाला म्हणजे त्या तुळशीच्या रसाचा सुद्धा उपयोग केला जातो. मग सर्दी पडसा असू दे, खोकला असू दे, डोकोदुखी असू दे, अंगदुखी असू दे, पोटदुखी असू दे, अशा अनेक प्रकारामध्ये आपण घरगुती पद्धतीने जी औषधं करतो त्याच्यामध्ये या तुळशीचा काढा करून घेत असतो आपण. या तुळशीच्या रसाने जीभ सुद्धा स्वच्छ होते, उत्तमपैकी भूक लागते असं सांगितलेलं आहे. म्हणून भूक लागत नसेल तरी तुळशीचा काढा घ्यावा. ताप येत असेल तर तुळशीच्या काढ्याने घाम येतो आणि ताप उतरतो. कफ छातीत जर का दाटलेला असेल तर तुळशीचा रस, आल्याचा रस एकत्र करून घेतला जातो. त्यांनी कफ सुटतो, छाती हलकी होते. आणि तुळशीचा रस मधात वाटून जर का चाटला तर उचकी कमी होते. अशा अनेक रोगांवरती तुळस आपण घरच्या घरी वापरत असतो आणि आपल्याला पूर्वजांपासून ही औषधं माहिती आहेत. तुळशीच्या बियांची दुधात केलेली लापशी शरीराला फार थंडावा आणते आणि त्यामुळे आपल्या मूत्रमार्गाची सुद्धा आग कमी होते आणि विषबाधा जर का आपल्या शरीरामध्ये झालेली असेल तर या लापशीचा आपल्याला चांगला उपयोग होतो. तुळशीची माती ही सुद्धा औषधी आहे असं मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठणका लागला, सूज आली तर या तुळशीच्या मुळाच्या ठिकाणची माती आणून त्याचा लेप त्याच्यावर दिला जातो. सूज उचरते, ठणका थांबतो असा अनुभव आहे. म्हणून अशी बहुगुणी अकुडशिंगी बहुदुगी कामधेनूसारखी तुळस ही अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीला पवित्रा, सुखवल्लरी, पूर्णसा, दिव्या या नावाने याला गौरवलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आज से तू हिमाचल सगळीकडे तुळशीची रोपं दृष्टीस पडतात आणि हिंदी भाषेमध्ये हिला तुलसी, वृंदा आणि बंगालीमध्ये काला तुलसी, कानडीमध्ये कृष्ण तुलसी, तमिळ भाषेमध्ये असांगाई, मल्याळममध्ये नीला निर्तुवा असे अनेक त्या आपल्या देशामध्ये या तुळशीला नावाने संबोधलं जातं. सर्वव्यापी ही तुळस आहे. देशात आणि काही परदेशातही तुळस आहे. तर अशी ही जी काही तुळस आहे ही तुळस, या तुळशीचं महात्म्य आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. थोडक्यामध्ये जर का बघायचं जर का झालं तर जीवनामध्ये अमर कोण आहे. मृतांची स्मृती अनेक प्रकाराने उत्तम केली जाते, पण भारतीय स्मृती तुळशी वृंदावनाच्या रूपाने जागृत ठेवतात. म्हणून अनेक ठिकाणी समाधी स्थानी तुळशी वृंदावनाची योजना केलेली असते. एखादी जर का सवाष्ण स्त्री तिचं दहन झालं तर तिथे तुळशी वृंदावन बांधलं जातं. एखाद्याची समाधी बांधली गेली त्याच्यावर तुळशी वृंदावन बांधलं जातं. घरादारावर तुळशी पत्र ठेवणं ही आपल्याकडे म्हणच आहे. म्हणजे काय तर सर्व समर्पण करणं, श्रीकृष्णचरणी समर्पण करणं, त्याग निवृत्ती असे भारतीय आपण मानतो. आणि म्हणूनच आपल्या मराठीमध्ये तुळशीला धरून अनेक प्रकारच्या म्हणी आहेत. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, भांगेमध्ये तुळस, असे आपल्या बोलीभाषेतली उदाहरणं देऊन आपण ते बोलत असतो. आणि पतिव्रता सती गेली की त्या ठिकाणी तुळशी वृंदावन उभारतात. आज तुम्ही अनेक ठिकाणी बघा, जिथे जिथे पतिव्रता स्त्री सती गेलेली आहे त्या ठिकाणी तुळशीचं वृंदावन आपल्याला दृष्टीस पडेल. या तुळशीचं वृंदावन जरी आपण बघितलं, तुळशीचं झाड बघितलं तरी आपल्या चांगल्या भावना उचंबळून येतात.
तुळशीपुढे तबकात निरांजन पाजळून तुळशीला ओवाळणारी, तिची मनोभावे पूजा करणारी आणि तिचं तीर्थ घेणारी, डोळे मिटून अनन्यभावे प्रार्थना करणारी सुवासिनी आपल्या डोळ्यासमोर नक्की उभी राहते. आणि म्हणूनच अनेक ठिकाणी या तुळशीचं पूजन केलं जातं, करत असतात, रोज करतात. आणि विशेषतः कार्तिक महिना सुरू झाला की ही तुळशी नववधूसारखी नटते, डुलते, लाजते, मंजिऱ्यांच्या अलंकारांनी नटून थटून आपल्या प्रिय बालकृष्णाच्या भेटीला आतुर होते. आणि मग कार्तिक द्वादशी तिथी येते आणि तिचं असुसलेलं मन त्या बाळकृष्णाबरोबर विवाह झाल्याने तिथे ते स्थिर होतं. आणि तुळशीच्या छोट्या छोट्या हातात मग कंकणं घातली जातात, बांगड्या घातल्या जातात, ती विराजमान होतात. गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जातं, कापसाचं वस्त्र घातलं जातं. हळद, कुंकू, ओटी, करंडा, आरसा, सौभाग्य लेणी ही सर्व या नववधूला दिली जातात. आणि बाळकृष्णासह लक्ष्मीनारायण स्वरूपात भक्तांना दर्शन देऊन ही आपल्याला सर्वांना या कार्तिक महिन्यामध्ये पावन करते. आणि म्हणत असते तुळशी, बंधूंनो आणि भगिनींनो, वृंदावन ही कृष्णाची लीलाभूमी, या प्रिय भूमीमध्ये मी वावरते, म्हणून मी वृंदावनातील तुळस झाले. आणि या कृष्ण सख्याला वरलं, माझ्यासारखा संसार करा, सुखी व्हा, आयुष्यमान व्हा. आणि मी जसे बाळकृष्णाच्या चरणी आपलं सर्वस्व पाहिलं आणि सर्वस्व वाहिलं, तसं तुम्ही त्या गोपाळकृष्णाच्या चरणी रत व्हा. तुलसीदासाने रामायण रचताना तुळशी वृंदावनाचा आश्रय केला, म्हणूनच त्यांना तुलसीदास म्हटलं जातं. अशी तुळशीची आख्यान आहे, तुळशीचं महत्त्व आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओच्या द्वारा या 2-4 व्हिडिओ मी केले तुळशीचं महात्म्य सांगणारे. तर जास्तीत जास्त तुळशीचं महात्म्य मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि व्हिडिओ खाली अवश्य कॉमेंट करता आली तर कॉमेंट करा. आणि आपल्या परिवारजनांमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जय श्री तुळसी माता, गोपाल कृष्ण भगवान की जय.